नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण डेरिव्हेटिव्ह एक्सरसाइज 1.1 यातला क्वेश्चन नंबर 4 चालू करतो. तर हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. या टाईपचे क्वेश्चन ओल्ड सिलेबसला नव्हते, इथं आहेत. बघूया काय आहे ते. तर त्याने प्रश्नामध्ये एक टेबल दिलेला आहे. तो टेबल आपण सुरुवातीला तयार करून घ्यायचा आहे. तो क्वेश्चन मध्येच दिलेला आहे, परंतु बोर्डवरती क्वेश्चन नंबर 4 पूर्ण संपेपर्यंत टेबल राहणार आहे. बाकीचे आपण फक्त क्वेश्चन सॉल्व करणार. त्यांनी टेबलमध्ये एक्स, एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स या सगळ्यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एक्स, एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एफ डॅश, जी डॅश. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे दोन वेगवेगळे फंक्शन आहेत, त्यांच्या पण किमती दिलेल्या आहेत. आणि एफ डॅश आणि जी डॅश म्हणजेच काय, तर एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश, जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. बघूया काय काय व्हॅल्यू सांगितलेल्या आहेत. तर 2, 4, 6 या तीन व्हॅल्यूज एक्स साठी दिलेल्या आहेत. ज्यावेळेस एक्स 2 असेल त्यावेळेस एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स काय काय आहे. तर 1, 6, -3, 4. 1, 6, -3, 4 करेक्ट आहे. पुढे 3, 4, 5, -6 आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 6 असेल अशा वेळेस 5, 2, -4, 7. तर हा टेबल त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेला आहे. पुढे काढायचं काय, आपल्याला काढायला काय सांगितलं, तर त्यासाठी सब क्वेश्चन्स आहेत. त्यातला नंबर 1 क्वेश्चन त्यांनी या फॉर्म दिलाय. इफ r ऑफ x इज इक्वल्स टू f ऑफ g ऑफ x, फाइंड r डॅश ऑफ 2. म्हणजे आपण उत्तराला सुरुवात करत असताना किंवा ठीक आहे क्वेश्चन लिहूया पूर्ण. इफ r ऑफ x इज इक्वल्स टू, क्वेश्चन असा आहे, r ऑफ x इज इक्वल्स टू f ऑफ g ऑफ x, then find r डॅश ऑफ 2. करेक्ट आहे. तर आन्सर सुरू करत असताना इथे लिहायचं आहे गिवन. काय सांगितलं त्यांनी, r ऑफ x एक नवीन फंक्शन आहे, जी व्हॅल्यू आहे f ऑफ g ऑफ x आणि काढायचं आहे r डॅश ऑफ 2. डॅशचा अर्थ काय, डोक्यावरती डॅश म्हणजेच या फंक्शनचा काय आहे, हा डेरिव्हेटिव्ह. म्हणून आपण सुरुवात करणार आहोत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ने, म्हणजेच r डॅश ऑफ x इज इक्वल्स टू. आता या साइडचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, राईट साइडचा. आपल्याला माहिती आहे जर फंक्शन f ऑफ x असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो, f डॅश ऑफ x. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. त्यामुळे इथं आपण लिहिणार f डॅश ऑफ g ऑफ x. परंतु कंपोजिट फंक्शन मध्ये आपण एक रूल शिकलाय, जर या x च्या ठिकाणी इतर कुठलीही टर्म आले, 2x आले, 5x आलं, a रेज टू x आलं, 10 रेज टू x आलं, log x आलं, tan x आलं, अशा प्रकारच्या कुठल्याही टर्म जर x च्या ठिकाणी येत असतील तर यांचा पुढे आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह. इथं कोणती टर्म आहे, तर g ऑफ x ही टर्म एक्स्ट्रा आहे, म्हणजे g ऑफ x च्या डेरिव्हेटिव्हने पुढे मल्टिप्लाय करावं लागेल. ही स्टेप समजली असेल. f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ही टर्म ॲज इट इज, परंतु जर इथं फक्त x असतं डेरिव्हेटिव्ह आपण f डॅश ऑफ x ॲज इट इज ठेवला असता. पण या ठिकाणी x च्या ऐवजी आहे काय, g ऑफ x, त्यामुळे त्या टर्मचा एक्स्ट्रा पुढे डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. ठीक आहे. पुढे काय करायचंय, तर ही झाली r डॅश ऑफ x ची व्हॅल्यू. आपल्याला काढायचंय r डॅश ऑफ 2. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी 2 ठेवून टाकायचंय. r डॅश ऑफ 2 इज इक्वल्स टू f डॅश ऑफ g ऑफ 2 इंटू g डॅश ऑफ 2. आता g ऑफ 2, g डॅश ऑफ 2 काय काय कन्सेप्ट आहे, तर या ठिकाणी त्या टेबल वरून व्हॅल्यू उचलायच्या आहेत. ज्या ठिकाणी x होतं त्या ठिकाणी आपण 2 ठेवलंय, म्हणजे x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे होती, 2. यासाठी
g ऑफ 2 म्हणजेच g ऑफ x, x च्या ऐवजी किती ठेवायचं आहे 2, याची किंमत किती आहे 6, त्यामुळे f डॅश ऑफ ब्रॅकेट मध्ये राहिलं 6 इंटू पुढे आहे g डॅश 2, g डॅश ऑफ x सगळ्यात शेवटचा कॉलम आहे, x च्या ऐवजी 2 असताना म्हणजेच g डॅश ऑफ 2 किती व्हॅल्यू आहे 4, ती या ठिकाणी ठेवायची आहे. फायनल आन्सर हे नाहीये, पुढे आपल्याला या टर्मची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे कशाची f डॅश ऑफ 6. तर आता x इथं 2 ठेवतोय, प्रत्येक वेळी 2 च्याच कॉलम मध्ये बघायचं, 2 च्याच रो मध्ये बघायचं असं नाही. इथं टर्म कोणती आलेली आहे f डॅश, ते आहे आपल्या जवळ f डॅश, पण जिथं x असायला पाहिजे होतं त्या ठिकाणी किती आहे 6, म्हणजेच x ची व्हॅल्यू कोणती असणार आहे 6, त्यासाठी f डॅश ची व्हॅल्यू किती आहे -4. फायनल आन्सर -4 इंटू 4 इज इक्वल्स टू -16, ही व्हॅल्यू आली r डॅश ऑफ 2 ची. तर हे या प्रकारचे आन्सर्स आहेत, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत, फक्त त्या टेबल मधून व्हॅल्यू पिक करता आल्या पाहिजेत, समजून घ्यायचं, एक वेळेस बघून घ्यायचं आपण कुठल्या कुठल्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत, डेरिव्हेटिव्ह कसे वापरलेत, आणि हेच रूल पूर्ण क्वेश्चन नंबर 4 ला अप्लाय होतील, पाहून घ्या. तर यानंतर आपण जाणार आहोत क्वेश्चन नंबर 4 मधला सब क्वेश्चन सेकंड. टेबल एकच ठेवायचं आहे पूर्ण क्वेश्चन नंबर 4 साठी, फक्त एक्झाम्पल्स बदलणार आहेत. इफ r ऑफ x, इथं सुद्धा फंक्शन दिलेलं आहे r ऑफ x ना फक्त कॅपिटल R ने दाखवलेलं आहे. r ऑफ x इज इक्वल्स टू g ऑफ, हे 9 नाहीये, g आहे 3 प्लस f ऑफ x. Then find r dash of 4. त्या प्रकारचा क्वेश्चन आहे, फक्त इथं फंक्शन मध्ये थोडासा बदल केलाय. मग अशी f ऑफ g ऑफ x होते, तर g ऑफ 3 प्लस f ऑफ x आहे, हे 9 नाहीये, स्मॉल g आहे. तर आन्सर सुरू करत असताना आपण सुरुवात करणार गिवन, काय सांगितलंय त्यांनी r ऑफ x इज इक्वल्स टू g ऑफ 3 प्लस f ऑफ x हे दिलेलं आहे. काढायचंय r डॅश, ते 4 2 5 किती आहे ते नंतर बघूया, आधी काय काढायचंय r डॅश, डोक्यावरती डॅश म्हणजेच डेरिव्हेटिव्ह असणार आहे, त्यामुळे आपण इथं काय म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, r डॅश ऑफ x इज इक्वल्स टू g, याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल g डॅश, कोण आहे फंक्शन मध्ये 3 प्लस f ऑफ x. परंतु जर फक्त g ऑफ x ही टर्म असली असती तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण दाखवला असता g डॅश ऑफ x ने. इथं फक्त g ऑफ x आहे का, तर x च्या ठिकाणी जी टर्म आहे त्याचा पुढे काय काढतो आपण डेरिव्हेटिव्ह, तो मी डायरेक्ट लिहिणार आहे. तर या ब्रॅकेट मध्ये किंवा ब्रॅकेट नाही टाकला तरी चालेल, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ने पुढे मल्टिप्लाय करायचंय. पहिली टर्म 3, कसली टर्म आहे कॉन्स्टंट, एकटा आहे, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, तो आपण लिहिणार नाही. राहिला प्रश्न f ऑफ x, त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळेल f डॅश ऑफ x. आणि आता व्हॅल्यू ठेवायचे कोणत्या, तर r डॅश ऑफ काढायला काय सांगितलंय आपल्याला 4, त्यामुळे x च्या ठिकाणी ठेवायचंय 4 इज इक्वल्स टू g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ 4 इंटू f डॅश ऑफ 4. इथे f ऑफ x च्या ऐवजी 4, इथे सुद्धा x च्या ऐवजी 4. नेक्स्ट r डॅश ऑफ 4 इज इक्वल्स टू g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ 4 म्हणजेच f ऑफ x, x च्या ठिकाणी किती पाहिजे 4, त्याची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू 4, f ची व्हॅल्यू x आणि f च्या मध्ये किती आहे, या ठिकाणी आपण x च्या ऐवजी 4 ठेवणार, ती व्हॅल्यू आहे 3 इंटू f डॅश. आता कॉलम कोणता बघायचा आहे f डॅश, आणि x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 4, तर 4 आणि f डॅश मध्ये व्हॅल्यू किती आहे 5. नेक्स्ट हे g डॅश ऑफ 3 प्लस 3 किती येणार आहे 6 इंटू 5. परत एकदा आता
सुरुवातीला x ची व्हॅल्यू 4 होते म्हणजे 4 च्याच रो मध्ये बघा असं होत नाही. इथं किती आहे g डॅश ऑफ कशाची किंमत काढायची आहे 6 ची. याला कंपेअर करायचंय g डॅश ऑफ x. x च्या ऐवजी किती घ्यायचंय 6 म्हणजे g डॅश आणि 6 च्या कॉलम मध्ये व्हॅल्यू आहे 7. सो 7 into 5 फायनल आन्सर 35. पाहून घ्यायचंय. नीट समजून घ्या सगळे एक्झाम्पल्स. अगदी याच प्रकारचे एकसारखे गणित आहेत सगळे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जवळपास 4 ते 5 एक्झाम्पल्स आहेत. आय थिंक 4 आहेत. तर त्यातले आपण ठीक आहे 4ही घेऊया. नेक्स्ट, if s of x हे 5 of x नाही, s of x is equals to f of 9 minus f of x. हे g नाहीये 9 आहे, 9 minus f of x. then find काढायला सांगितलंय आपल्याला इथं s dash of 4 व्हॅल्यू काढायची आहे s dash of 4. पाहूया काय करता येतं. तर सुरुवात करणार आपण गिवन. हा क्वेश्चन नंबर 4 मधला सब क्वेश्चन नंबर 3 आहे. गिवन s of x is equals to f of 9 minus f of x. s of x दिले, काढायचा s dash. s dash म्हणजे s चा काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे आपण इथं म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर s ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह s डॅश ऑफ x इज इक्वल्स टू f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ 9 मायनस f ऑफ x इनटू इथं फक्त x आहे का नाही, तर पूर्ण मोठं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह समोर काढावा लागेल, त्याने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे ब्रॅकेट मध्ये सुरुवातीला आपण घेणार 9 चा डेरिव्हेटिव्ह. हा g नाहीये 9 आहे. 9 चा डेरिव्हेटिव्ह किती असतो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल 0 मायनस f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असेल f डॅश ऑफ x. म्हणजे नेक्स्ट स्टेप इथं लिहिता येते s डॅश ऑफ x इज इक्वल्स टू f डॅश ऑफ 9 मायनस f ऑफ x इन ब्रॅकेट मायनस f डॅश ऑफ x. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह काढला. आपल्याला व्हॅल्यू काढायचे s डॅश ऑफ 4. यासाठी काय करू शकतो आपण, तर x च्या ठिकाणी 4 ठेवू शकतो. म्हणजेच s डॅश ऑफ 4 इज इक्वल्स टू f डॅश ऑफ 9 मायनस f ऑफ x. सॉरी, x च्या ऐवजी आपल्याला ठेवायचं आहे 4 इन अंडर ब्रॅकेट मायनस f डॅश ऑफ 4. प्रोसिजर सेम ठेवायची. या व्हॅल्यूज टेबल मध्ये आहेत, तिथल्या व्हॅल्यू उचलून इथं ठेवायच्या आहेत. s डॅश ऑफ 4 इज इक्वल्स टू f डॅश ऑफ 9 मायनस f ऑफ 4. f ऑफ 4 म्हणजेच f ऑफ x, x च्या ठिकाणी 4 असायला पाहिजे, अशी व्हॅल्यू आपल्या जवळ आहे 3. सेकंड ब्रॅकेट मध्ये मायनस ऍज इट इज f डॅश ऑफ 4 काढायचं आहे. म्हणजे f डॅश त्याचा डेरिव्हेटिव्ह, जिथे x ची व्हॅल्यू 4, f डॅश आणि 4 किती आहे तर व्हॅल्यू 5. नेक्स्ट f डॅश ऑफ 9 मायनस 3 6 इंटू मायनस 5. पुढे f डॅश ऑफ 6, f डॅश दिलेला आहे म्हणजे f डॅश, परंतु x च्या ऐवजी किती घ्यायचं आहे 6. त्यामुळे 6 चा रो f डॅश चा कॉलम ही व्हॅल्यू आहे -4. -4 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, -5 सेकंड ब्रॅकेट मध्ये. येणारं उत्तर तुमच्यासाठी होमवर्क असेल, बघून घ्यायचं किती येऊ शकतं. तर हे होतं एक्झाम्पल नंबर 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मधला आणखी एक लास्ट एक्झाम्पल राहिलेला आहे, थोडे घेऊ. याच टाइप मध्ये आहे. Question number 4, sub question number also 4. If s of x is equals to g of, आता f नाहीये, g of x, then find s dash of 6. Same example, same procedure. दिलेली व्हॅल्यू आहे s of x is equals to g of x.
इथे 9 कुठेच नाहीये, हे पण स्मॉल जी, हे पण स्मॉल जी, जी ऑफ एक्स. तर पहिल्यांदा एका एकाचा विचार करायचा आहे. जी चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, जी डॅश ब्रॅकेट मधली टर्म ऍज इट इज, परंतु ब्रॅकेट मध्ये म्हणजेच या ठिकाणी फक्त एक्स आहे का, नाही. जर फक्त एक्स असतं आपण ऍज इट इज ठेवलं असतं, इथं फक्त एक्स नाही, याचा अर्थ याच्या टर्मने याच्या या डेरिव्हेटिव्हने पुढे मल्टिप्लाय करायचंय. ब्रॅकेट मधली टर्म आहे जी ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल जी डॅश ऑफ एक्स. पुढची प्रोसिजर सेम. आपल्याला काय काढायला सांगितलंय, यस डॅश ऑफ 6 काढायचंय. यस डॅश ऑफ 6 इज इक्वल्स टू जी डॅश ऑफ जी ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 6. व्हॅल्यूज टेबल मधून पिक करायचे. जी डॅश ब्रॅकेट मध्ये जी ऑफ 6, जी ऑफ एक्स च्या ऐवजी 6 ठेवायचंय म्हणजे व्हॅल्यू आहे 2, आणि पुढे जी डॅश ऑफ 6, जी डॅश या ठिकाणी आहे एक्स ची व्हॅल्यू 6, त्याची व्हॅल्यू आहे 7, हे ऍज इट इज ठेवलं. पुढे याला सॉल्व करायचंय. जी डॅश ऑफ 2 हे बघायचंय, जी डॅश परंतु एक्स च्या ऐवजी किती घ्यायचंय 2, 2 चा रो, जी डॅश चा कॉलम, व्हॅल्यू आहे 4, त्यामुळे 4 हे पहिली व्हॅल्यू, 7 दुसरी व्हॅल्यू. हे होमवर्क इथं क्वेश्चन नंबर 4 कम्प्लिटली संपला. आता यानंतर जायचंय क्वेश्चन नंबर 5 कडे. बघून घ्यायचं एक्झाम्पल व्यवस्थित. हे मल्टिप्लिकेशन करायचं यांचं, 47 नाही ठेवायचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 अगदी याच प्रकारचे आहेत, फक्त इथं डायरेक्ट टेबल दिलेला नाहीये. तर इथं आपण व्हॅल्यू टेबल मधल्या उचलल्या होते, त्यांनी प्रत्येक प्रश्नामध्ये सेपरेट व्हॅल्यूज सांगितलेल्या आहेत. आधी क्वेश्चन लिहितो पूर्णपणे, म्हणजे नेमकं तुम्हाला आयडिया येईल काय करायचंय, काय सांगितलेलं आहे आणि उत्तर काय काढायचंय. तर क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन लिहितोय. assume that f dash of 3, या व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. f dash of 3 is equals to -1, g dash of 2 is equals to 5, f dash of 3 is equals to -1, g dash 2 is equals to 5, g of 2 is equals to 3. या व्हॅल्यूज त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि पुढे सांगितलेलं आहे and y is equals to f of g of x, f of g of x, then find dy divided by dx. आता मागाशी आपण डेरिव्हेटिव्ह डॅश ने घेतला होता, इथं y चा डेरिव्हेटिव्ह दाखवायचा आहे dy by dx ने, परंतु कधी, when x is equals to 2 is how much, म्हणजे डेरिव्हेटिव्हचं जे काही इक्वेशन मिळेल त्याच्यामध्ये x च्या ऐवजी किती ठेवायचंय 2 आणि त्याची किंमत काढायची. तर उत्तर सेम असणार आहे अगदी त्याच प्रकारे. गिवन दिलेलं फंक्शन कोणतं आहे, तर y is equals to f of g of x. आपल्याला काढायचंय dy by dx, दिलेलं आहे y दिले, dy by dx काढायचं आहे, म्हणजेच काय, तर y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग कशा प्रकारे काढणार, इथं म्हणायचं डिफरन्शिएट with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, dy divided by dx is equals to f of, f चा डेरिव्हेटिव्ह f dash of g of x, परंतु ब्रॅकेट मध्ये फक्त x आहे का या ठिकाणी, नाही, म्हणजे त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुढे मल्टिप्लाय करावं लागेल, त्यामुळे इनटू काय होणार आहे g dash of x. परंतु हे फायनल आन्सर नाहीये. dy by dx कधी काढायचं आहे आपल्याला, तर याच्या सफिक्सला पायामध्ये लिहावं लागेल. ज्यावेळेस x च्या जागी आपण किती ठेवू 2, हे सगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे. इज इक्वल्स टू f डॅश ऑफ g ऑफ x च्या ऐवजी 2 ठेवा, इनटू g डॅश ऑफ x च्या ऐवजी 2 ठेवा. किमती सॉल्व करायचे पुढे. f डॅश ऑफ, आता इथं g ऑफ 2 अज्युम दॅट मध्ये क्वेश्चन मध्ये g ऑफ 2 दिलेलं आहे का नाही, आहे. किती आहे g ऑफ 2 ची व्हॅल्यू 3, इनटू g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू पण त्यांनी सांगितलेली आहे, आय थिंक इट्स 5. फायनल स्टेप f डॅश ऑफ 3, f डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू आहे -1,
इंटू त्याला मल्टिप्लाय 5, सो फायनल आन्सर विल बी -5. अगदी क्वेश्चन नंबर 4 मधल्यासारखेच एक्झाम्पल्स आहेत, फक्त तिथं टेबल दिला होता, इथं त्या एक्झाम्पल मध्ये उपयोगी पडणाऱ्या व्हॅल्यूज डायरेक्ट त्या क्वेश्चन मध्ये सांगितलेल्या आहेत. तर हा होता क्वेश्चन नंबर 5. अगदी याच प्रकारचा क्वेश्चन नंबर 6 पण आहे, तोही क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन नंबर 6, इफ h ऑफ x, फक्त फंक्शन दाखवण्याचे प्रकार नाव वेगवेगळे बदलत आहेत. h ऑफ x इज इक्वल्स टू 4 इंटू f ऑफ x प्लस 3 इंटू g ऑफ x, आणि या टर्म रूट मध्ये आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काढायचंय फाइंड h डॅश ऑफ आय थिंक इट्स 1 आणि गिवन ते काढण्यासाठी दिलेल्या व्हॅल्यूज काय काय आहेत. आय थिंक 4 व्हॅल्यू आहेत, f ऑफ 1, g ऑफ 1, f डॅश 1, g डॅश 1, f ऑफ 1, g ऑफ 1, f डॅश ऑफ 1 आणि g डॅश ऑफ 1. या 4 व्हॅल्यूज क्वेश्चन मध्ये सांगितलेल्या आहेत. 4 3 3 4 4 3 3 4. ठीक आहे, तर या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. h ऑफ x दिलेलं आहे, आपल्याला काढायचं काय आहे h डॅश ऑफ 1. प्रोसिजर सेम, h दिलंय, h डॅश काढायचंय म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आणि येणाऱ्या डेरिव्हेटिव्ह मध्ये x च्या ठिकाणी किती ठेवायचं आहे 1. प्रोसिजर सेम आहे, बघून घेऊया, सॉल्व करू. सो उत्तराला सुरुवात करत असताना गिवन त्यांनी सांगितलेलं काय आहे h ऑफ x इज इक्वल्स टू रूट ऑफ 4 इंटू f ऑफ x प्लस 3 इंटू g ऑफ x. काढायचं आहे आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह. h डॅश ऑफ x इज इक्वल्स टू रूटचा डेरिव्हेटिव्ह, रूट x असेल तर डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय 2 रूट x, रूट f ऑफ x असेल तर 1 डिवाइड बाय 2 रूट f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. इधर रूट आहे त्यामुळे 1 डिवाइड बाय 2 रूट ऑफ ॲज इट इज टर्म ठेवायचे 4f ऑफ x प्लस 3 इंटू g ऑफ x. परंतु रूट मध्ये फक्त x आहे का, नाही, तर टोटल टर्म जी आहे याचा पुढे डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. म्हणजे d बाय dx डेरिव्हेटिव्ह कोणाचा 4 इंटू f ऑफ x प्लस 3 इंटू g ऑफ x या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. पुढे जर सॉल्व करायला गेला तर 1 डिवाइड बाय 2 हे रूट ऑफ 4 इंटू f ऑफ x प्लस 3 इंटू g ऑफ x ॲज इट इज ठेवावा लागेल. आणि इथं डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजे त्या ब्रॅकेट मध्ये 4 ॲज इट इज, का बरं, कॉन्स्टंट आहे परंतु एकटा नाही. एकटा कॉन्स्टंट असता तर डेरिव्हेटिव्ह 0 झाला असता. इथं 4 हा कॉन्स्टंट आहे परंतु एकटा नाही, त्याला मल्टिप्लाय काही ना काही 4 ॲज इट इज f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असेल f डॅश ऑफ x प्लस 3 ॲज इट इज g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ x. तर हे इक्वेशन झालं h डॅश ऑफ x साठी. आपल्याला व्हॅल्यू काढायचे h डॅश ऑफ 1. काय करणार, x च्या ठिकाणी 1 ठेवायचं आहे, म्हणजेच काय लिहिता येऊ शकतं h डॅश ऑफ 1 इज इक्वल्स टू, या दोन्ही टर्म एकमेकांना मल्टिप्लाय होतील न्यूमरेटर असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये न्यूमरेटरला 4 इंटू f डॅश ऑफ x च्या ऐवजी किती ठेवायचं 1 प्लस 3 इंटू g डॅश ऑफ, इथं सुद्धा x च्या ऐवजी किती ठेवायचंय 1 डिवाइड बाय 2 इंटू रूट 4 इंटू f ऑफ 1 प्लस 3 इंटू g ऑफ 1. तिथल्या व्हॅल्यू उचलायच्या या ठिकाणी ठेवायच्या, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. तर 4 इंटू f डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 3 इंटू g डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 4 डिवाइडेड बाय 2 इन रूट, पहिल्यांदा आहे 4 ॲज इट इज आणि f ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 4 प्लस हे 3 ॲज इट इज, g ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 3. कॅल्क्युलेशन 4 इंटू 3 12, 3 इंटू 4 12, 12 प्लस 12 24 डिवाइडेड बाय 2 इन रूट, रूट मध्ये काय काय राहतं 4 इंटू 4 16, 3 इंटू 3 9, 16 प्लस 9 25. 2 ने 24 ला भाग घालायचा, उत्तर येतं काय येतं आन्सर
12 डिवाइड बाय 5. का बरं? 25चा रूट घ्यायचा आहे. किती असणार आहे? 5. तर हे आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 6. आता यातला आणखी 2 क्वेश्चन राहिलेले आहेत एक्सरसाइज मधले. एक्सरसाइज खूप मोठा आहे त्यामुळे जवळपास आपले 7 ते 8 लेक्चर्स त्या एका एक्सरसाइज साठी लागलेले आहेत. आय थिंक डेरिव्हेटिव्ह मध्ये आणखी एखादी एक्सरसाइज अशी येऊ शकते की जी याच प्रकारे खूप मोठ्या जास्तीत जास्त एक्झाम्पल त्यामध्ये असतील. तर क्वेश्चन नंबर 7, second last question from this first exercise of differentiation. Find x coordinates of all points on curve. क्वेश्चन लिहितोय हा. Find x coordinates of all points on curve y is equals to sin 2x minus 2 sin x, comma 0 less than or equals to x less than 2 pi. म्हणजे त्या x ची व्हॅल्यू जी आहे ती 0 आणि 360 च्या मध्ये आहे. आणि सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे वेअर की ज्या ठिकाणी काय आहे dy डिवाइड बाय dx इज इक्वल्स टू 0. तर कर्व काय असतो, त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात, ऑर्डिनेट काय असतात, हे सगळं काही आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये इन डिटेल कम्प्लिटली शिकणार आहोत. आणि dy बाय dx म्हणजे काय असतं तर स्लोप ऑफ टँजेंट असतो. कर्वला जो काही टँजेंट असेल त्या टँजेंटचा स्लोप, तर टँजेंट कसा असतो, स्लोप कसा काढायचा, काय असतं, हे सगळं आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. हा डिफरन्शिएशन चॅप्टर संपल्यानंतर त्याच्या नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह त्यात पाहणार आहोत. सध्या त्याची आपल्याला गरज नाहीये. y दिलेला आहे, dy बाय dx ची व्हॅल्यू 0 दिले, x ची किंमत काढायची. सिंपल आहे. तर सुरुवात करणार आपण गिवन. काय सांगितलेलं आहे y is equals to sin 2x minus 2 sin x. काढायचं आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय असेल dy डिवाइड बाय dx इज इक्वल्स टू या दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह. sin चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे cos 2x, परंतु इथं फक्त x आहे का अँगल नाही. मग sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x into 2 का बरं तर 2x चा डेरिव्हेटिव्ह पुढे काढावा लागतो सेपरेट. -2 ॲज इट इज. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल cos x, परंतु dy बाय dx दिलेली व्हॅल्यू किती आहे dy बाय dx ची पाहू शकता किती आहे 0. त्यामुळे इथं लिहिणार आपण 0 इज इक्वल्स टू 2 into cos 2x. यासाठी एखादा फॉर्म्युला वापरायचा आहे. cos 2x डबल अँगल, याचे 4 फॉर्म्युले आहेत. एक cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. cos 2 थिटाचे फॉर्म्युले आपण पाहतोय cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसरा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. तिसरा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आणि चौथा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्यापैकी आपण इथं वापरणार आहोत 2 cos स्क्वेअर x मायनस 1 मायनस 2 cos x. ठीक आहे. तर 0 इज इक्वल्स टू करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही, मल्टिप्लाय करू शकता. 4 cos स्क्वेअर x मायनस 2 मायनस 2 cos x. आणखी एक सगळ्यांमधून कॉमन 2 निघू शकतं. 2 कॉमन काढले इकडे पाठवलं 0 बनलं, म्हणजे इक्वेशन काय राहिलं तर 2 cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1. इथं फक्त जागा बदलायचे, 2 कॉमन काढून इकडे पाठवलं 0 बनतं. यालाच आपण अशा प्रकारेही लिहू शकतो लेट m इज इक्वल्स टू cos x. फक्त ॲज्युम करतोय आपण, हे काय घेतलं वगैरे जास्त लॉजिक वापरत बसायचं नाही. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले, वर्ग समीकरण मिळाले आणि त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. यासाठी फक्त cos x ला आपण एक नाव ॲज्युम करतो m. शेवटी आपण व्हॅल्यू cosच्याच काढणार आहोत. त्यामुळे हे इक्वेशन काय बनेल 2m स्क्वेअर मायनस m मायनस 1 इज इक्वल्स टू 0. याला सॉल्व्ह करायचंय. अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 2 1 2 2 गुणाकार असेल वजाबाकी 1 असेल, माहिती आपल्याला कोणत्या असणार आहेत तर 2 1 2 म्हणजेच 2m स्क्वेअर मायनस 2m प्लस 1 मायनस 1 सॉरी इज इक्वल्स टू 0. ठीक आहे.
पहिल्या दोन्हीमधून कॉमन कोण निघतं 2m ब्रॅकेटमध्ये m-1 इथून काहीच कॉमन निघत नाही म्हणजेच 1 कॉमन काढायचं m-1 इक्वल्स टू 0. तर एक व्हॅल्यू आली m-1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येतं 2m + 1 इक्वल्स टू 0. आता इथे दोन व्हॅल्यू मिळतील, एक मिळेल m-1 इक्वल्स टू 0 आणि दुसरी व्हॅल्यू मिळेल 2m + 1 इक्वल्स टू 0. m इज इक्वल्स टू आलं 1. m म्हणजेच आपण कोणासाठी म्हणलं होतं cos x साठी, म्हणजे इथं आपण वापरणार cos x इज इक्वल्स टू 1. आता 1 ही cos कितीची व्हॅल्यू आहे तर दोन टर्मची व्हॅल्यू आहे. cos 0 ची पण व्हॅल्यू 1 आहे, cos 2π ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे आणि cos π ची व्हॅल्यू -1 त्यामुळे आपण cos π कडे जाणार नाहीये. म्हणजे इथं आपल्याला लिहिता येतं की cos x इज इक्वल्स टू cos 0 और cos x इज इक्वल्स टू cos 2π. परंतु इथं हिंट बघायची आहे. हिंट काय? 0 लेस दॅन और इक्वल टू x लेस दॅन 2π. 2π ला और इक्वल दिले का? नाही, म्हणजे आपण ही व्हॅल्यू घेऊ शकत नाही. याचा अर्थ x ची एक व्हॅल्यू आपल्याला कोणती मिळाली? 0. x ची एक व्हॅल्यू कोणती मिळालेली आहे? 0. आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे, म्हणजे एकावरून x ची व्हॅल्यू 0 मिळाली, आणखी एक व्हॅल्यू काढून घ्यायची, ती इकडून मिळणार आहे. बघूया. 2m इज इक्वल्स टू -1 म्हणजे m इज इक्वल्स टू -1/2. m कोणासाठी वापरलं होतं? cos x साठी, म्हणजेच cos x इज इक्वल्स टू -1/2. पुढे cos x मायनसला -1/2. cos कितीची व्हॅल्यू आहे तर 1/2 ही cos 60 ची व्हॅल्यू आहे. cos 60 म्हणजेच cos π/3. परंतु आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन्ही बाजूला पॉझिटिव्ह किंवा प्लस cos पाहिजे. इथे एकीकडे प्लस cos आहे, इकडे मायनस cos आहे. त्यामुळे इथे आपल्याला परत एकदा ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले जे 11वी मध्ये झालेले होते ते यूज करावे लागतील. क्वेश्चन सगळ्यांच्या लक्षात आला असेल, त्यामुळे आपण एक काम करूया की क्वेश्चन मी पुसतो थोडक्यात. तो फॉर्म्युला तुम्हाला सांगण्यासाठी जागेची कमतरता आहे. ठीक आहे, यासाठी आपण क्वेश्चन पुसलेला आहे. तर कॉसचा कोणता फॉर्म्युला? दुसरी एक हिंट अशी आहे की हे फोर क्वाड्रंट आले की ज्याच्यामध्ये पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हटलं की कोसेक सुद्धा पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. इथं टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि या ठिकाणी कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. हे तुम्ही या प्रकारे इथे वेगवेगळे सेंटेन्सेस तयार होतात. आपल्या परिचयात आहे ऍड शुगर टू कॉफी वगैरे काहीतरी. ए फॉर ऑल पॉझिटिव्ह, एस फॉर साइन पॉझिटिव्ह, टी फॉर टॅन पॉझिटिव्ह, सी फॉर कॉस पॉझिटिव्ह. इथं फर्स्ट आणि फोर्थ मध्ये सगळेच फर्स्ट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह म्हणजे कॉस सुद्धा पॉझिटिव्ह, फोर्थ मध्ये सी पॉझिटिव्ह म्हणजे कॉस पॉझिटिव्ह. आपल्याला मायनस कॉस घ्यायचा म्हणजे त्या दोन्ही पैकी एके ठिकाणी आलेला आहे, एक तर सेकंड क्वाड्रंट किंवा थर्ड क्वाड्रंट. कारण इथं साइन पॉझिटिव्ह म्हणजे कॉस निगेटिव्ह आहे, थर्ड मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे म्हणजेच कॉस कसा आहे? निगेटिव्ह. या दोन्ही ठिकाणी येऊ शकतात. याचे फॉर्म्युले कोणते कोणते आहेत तर अँगल्स हे 0, इथे 90 डिग्री, 180, 270 आणि 360. रॅडियन मध्ये 0, π/2, पाय, 3π/2 आणि 2π. तर फॉर्म्युले कोणते वापरणार? 180 म्हणजेच रॅडियन मध्ये किती होतं? पाय. जर -1/2 किंवा ही जी काही कॉसची व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर पाय मधून वजा करावी लागेल आणि थर्ड मध्ये असेल तर पाय प्लस घ्यावी लागेल. म्हणजेच इथे दोन फॉर्म्युले मिळतात. कॉस पाय मायनस π/3 याची पण व्हॅल्यू येते -cos π/3 आणि कॉस पाय प्लस π/3 याची सुद्धा व्हॅल्यू मिळते -cos π/3. करेक्ट आहे. हा दोन्ही पैकी हे जर आपल्याला ऑलरेडी आहे, दोन्हींच्याही RHS इकडल्या व्हॅल्यू घेऊ शकता. काय काय येतील? परत cos x च्या दोन किमती या जागी -cos π/3 याच्या ठिकाणी आपण cos π - π/3
किंवा cos पाय प्लस पाय बाय 3 दोन्हीही ठेवू शकतो. एक एक घ्यायचा आहे. cos पाय मायनस पाय डिवाइड बाय 3 याला जर सॉल्व्ह केला तर cos ऑफ 3 पाय मायनस पाय 2 पाय डिवाइड बाय 3 cos निघून गेलं म्हणजे अँगल किती आला x इज इक्वल्स टू 2 पाय डिवाइड बाय 3. ओके, हे कधी आलं जर आपण या फॉर्म्युल्यामधला पहिला निवडला तर. समजा मायनस कॉस पाय बाय 3 च्या ऐवजी आपण हे निवडलं कॉस पाय प्लस पाय बाय 3 तर इथं पाय प्लस पाय बाय 3 4 पाय बाय 3 हा अँगल इथे येऊ शकतो. तर या दोन्हीपैकी कोणता यूज करायचा? दोन्हीपैकी कुठलाही एक यूज केला तरी चालेल. इथं आपण फर्स्ट यूज केलेला आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये येणारी व्हॅल्यू कॉस पाय मायनस थिटा हा फॉर्म्युला वापरलेला आहे. तर तुमची इच्छा असेल तुम्ही हा पण फॉर्म्युला वापरू शकता. फक्त पुस्तकात चेक करा पाठीमागे आन्सर या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू फिक्स आहे x ची 0 आणि दुसरी व्हॅल्यू दोन्हीपैकी कुठली येऊ शकते. जर 2 पाय बाय 3 आली तर आपण वापरला हाच फॉर्म्युला वापरायचा. जर 4 पाय बाय 3 ही व्हॅल्यू येत असेल x ची सेकंड व्हॅल्यू तर हा फॉर्म्युला वापरून घेतलेला आहे. हे कळायचं कोणताही फॉर्म्युला वापरा दोन्हीही करेक्ट आहेत. तर हा होता क्वेश्चन नंबर 7. एक वेळेस पाहून घ्यायचा आहे. पूर्ण इझी आहे, जास्त कन्फ्यूज करणारा पार्ट नाही. त्याच्यानंतर राहिला शेवटचा क्वेश्चन नंबर 8. तर ती ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी म्हणजे फक्त रिकाम्या जागा भरायच्या. इझी आहे त्यामुळे ते तुम्हाला कम्प्लिटली तुम्ही स्वतःहून सोडवायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्टकडे जाणार आहोत डिफरन्शिएशनच्या, ज्याचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह यासाठी पहिल्यांदा एक थेरम आहे, त्यानंतर त्याचे काही फॉर्म्युले आहेत, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. असंच स्टेप वाईज आपण पुढे शिकणार आहोत. तर आजचं लेक्चर इथं संपलं. फक्त क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो ऍक्टिव्हिटी आहे, स्वतः सॉल्व्ह करा. धन्यवाद.